नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले शिल्पास किचनमध्ये। तर आपण आज काय करणार आहोत, नेहमीपेक्षा थोडा वेगळ्या पद्धतीने उत्तप्पा पाहणार आहोत। तर चला आपण कृती पाहूया। त्यासाठी लागणारे आपल्याला उत्तप्प्याचं पीठ, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाण्याची चटणी। तर चला आपण आता कृती पाहणार आहोत। तर मी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, मी हे पीठ अगोदरच इथे भिजवून घेतलेलं आहे, आंबवून घेतलेलं आहे। तर ते कसं घेतलं ते एकदा मी तुम्हाला सांगते। तर त्यासाठी मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। तर ती हे मिश्रण मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजत ठेवलं होतं आणि मग ते रात्री वाटून पीठ रात्रभर ठेवून दिलं होतं। तर हे पीठ किती छान असं फुलून आलेलं आहे रात्रभर 10 ते 12 तास भिजल्यामुळे। तर चला आता आपण कृती पाहूया। तर चला आपण या पिठामध्ये आता मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार। फक्त आपण याच्यामध्ये मीठच घालणार आहोत, बाकी काहीच साहित्य नेहमीसारखं घालणार नाही आहोत। तर हे असं मीठ घालून हे पीठ किती छान फुललेलं आहे। आता हे सर्व आपल्याला एकजीव करायचं आहे छान। त्याचीच एक वेगळी ट्रिक आहे की आपण याच्यामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे काहीच मिक्स करणार नाही। तर हे आता मी या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून घेतले आणि ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहतो मी, खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही। आणि विशेष म्हणजे या उत्तप्प्याला आपण तेल बिलकुल वापरणार नाही आहोत, आपण इथे तुपाचा वापर करणार आहोत। त्यामुळेच हा उत्तप्पा खायला खूप टेस्टी लागतो आपण तुपाचा वापर केल्यामुळे। तर हे मी इथं आता तव्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता अगोदर आपल्याला ना असा प्लेनच डोसा सोडायचा आहे, आपण जसं प्लेन डोसे करतो तसं। तर हे असं सोडून मिश्रण छान आपल्याला पसरून घ्यायचं आहे। हे आता मी छान असं उत्तप्प्याचं मिश्रण पसरून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला त्याच्यावर काय करायचं आहे, वरतून टोमॅटो, कांदा, थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे आणि वर झाकण ठेवायचं आहे। तर हे आता 2 मिनिट झाल्यानंतर आपल्याला याच्यावर वरतून थोडंसं आणखी तूप सोडायचं आहे आपल्याला। तुपामुळे याला छान एक वेगळाच फ्लेवर येतो आणि तूप सोडल्यावर नंतर आपल्याला याच्यावर शेंगदाण्याची चटणी टाकायची आहे थोडीशी। हे मी आता चटणी टाकून घेत आहे आणि नंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तर हे आता 2 मिनिटं परत मी झाकण ठेवलं होतं। आता आपल्याला हा उत्तप्पा असा पलटून घ्यायचा आहे, थोडासा नाही पलटला तरी चालतो, पण मी पलटून घेत आहे। तर हे आता आपला उत्तप्पा छान होता आलेला आहे। तर आता आपण याला काढून घेऊया। हे किती छान असं तयार झालेला आहे उत्तप्पा। तर आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर हे आता हा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे। आता आपण आणखी असंच उत्तप्पे करून घेऊया। मैत्रिणींनो, आपला उत्तप्पा किती छान असा तयार झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून पहा, खूप खायला असा अप्रतिम लागतो हा उत्तप्पा। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,